नमस्कार, मी साक्षी अनास आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे प्रकारचे रंग पाहायला मिळालेले आहेत। तसेच येथील मतदारसंघामध्ये जातीय समीकरणे पाहायला मिळाली आहेत। तसेच येथे जरांगे फॅक्टरचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेला आहे। येथील मतमोजणीच्या वेळेस काही किरकोळ घटना घडल्या आहेत। मतमोजणी ठिकाणी मोजणी ही काही वेळ थांबवण्यात आली होती। तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न येथे निर्माण झालेला होता। येथील नेटवर्क काही वेळ बंद करण्यात आले होते। तसेच थोड्याच प्रमाणात वादविवाद ही झाले होते। यानंतर अखेर रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर करण्यात आला। या लोकशाहीच्या आनंद उत्सवामध्ये सर्वच पक्षाचे नेत्यांनी आपल्या जनतेचे दिलेल्या निकालावरती समाधान मानले व जनतेने आपल्याला नाकारलं व त्याचं कारणही शोधलं पाहिजे असं प्रत्येक राजकीय उमेदवारांनी कधी स्वतःचा आत्मविश्वास का ढासळला याचे उत्तर शोधले तर असे विपरीत प्रश्न निर्माण होणार नाहीत। बीड लोकसभा मतदारसंघामध्ये 2 मातबर उमेदवाराबद्दल मतदारांनी आपला मताचा अधिकार बजावला। त्यामध्ये रात्री उशिरापर्यंत वादविवाद मोठ्या प्रमाणावर झाले। नंतर मतदान मोजणीला सुरुवात झाली। थोड्याफार किरकोळ विपरीत घटनाही त्या ठिकाणी घडल्या, परंतु शेवटी अखेर सोनवणे यांना नवनिर्वाचित खासदार म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले। निकाल घोषित झाल्यानंतर बजरंग अप्पा सोनवणे यांनी माननीय मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडून पुढील कार्यासाठी आशीर्वाद व शुभेच्छा घेतल्या। तसेच बीड लोकसभा संघाकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागून होते। अखेर त्या ठिकाणी बजरंग बाप्पा सोनवणे हे तब्बल 6500 मतांनी विजय झाले। पप्पा म्हणले तुम्हाला भेटल्याशिवाय घरी जायचं नाही। निरोप द्यायला फोन पी कुणीच कुठेच कुणी जवळ सापडा, सगळे फोन बंद जात होते। जरांगे पाटील फॅक्टरीचा कामाला आला का? 100% आला। पुणे विभागीय संपादकासह ब्युरो रिपोर्ट येस मराठी महाराष्ट्र। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।